मंडळी, तुम्ही कधी अशा आप्पेपात्रामध्ये रताळे ठेवून बघितले आहेत का? नसतील बघितले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदा का ही रेसिपी बघितली, नेहमी तुम्ही हीच रेसिपी बनवणार खात्रीने सांगते. त्यासाठी इथे 5 रताळे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून. त्यानंतर 1-1 इंचावरती कट करून घेतले. कुकरमध्ये पाण्यावरती स्टँड ठेवून त्यावरती वाटी ठेवून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या. इकडे काजू बदामाची पावडर तयार करून घेतली. त्यावर आपले रताळे सुद्धा शिजलेले आहेत. रताळे शिजले की सालं काढून आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहे. एकदम पुरणासारखे आपल्याला ते मॅश करायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेली काजू बदामाची पावडर घालून घ्यायची थोडी थोडी आणि मिक्स करत राहायचं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं की गोळा तयार झाला पाहिजे. असा गोळा तयार झाला की हाताला तूप लावून मीडियम साईजचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. संपूर्ण गोळे तयार झाले की आप्पेपात्राला तूप लावून घ्यायचं. तुपावरती अलटून पलटून आपल्याला हे गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचे आहे. तर छान असे आज आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम बनवत आहोत. त्यासाठी पाक देखील इकडे तयार करून घेतला. त्यावरती टाकून मस्त रताळ्याचे गुलाबजाम तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.